जे अनुभव आले तेच अनुभव मी सांगितले. मला कोणी गाईडलाईन्स द्यायला सांगितलेलं नाही. जे मला हॉस्पिटलच्या नंतर ऑपरेशन जे मला बरं वाटलं आणि त्याच्यानंतर जी रिकव्हरी आहे तीच रिकव्हरी मी आज कन्व्हिन्स केली आणि तेच माझं मनोगत व्यक्त केलं. बोला. मी श्री विलास तुकाराम नकडे आणि मी पोलीस अधिकारी आहे. कायदा युनिट नंबर 1 ला काम करतो. माझं बायपास झालं. एंजिओग्राफी म्हणजे 3 ब्लॉकेज होते, 100%, 99% आणि 95%. आणि डॉक्टर संजय तारळेकर यांनी मला एक खूप सुंदर गाईडलाईन्स दिल्या, चांगल्या पद्धतीचे गाईडलाईन्स दिल्या की एंजिओप्लास्टिकपेक्षा तुमचं बायपास चांगलं. कारण एंजिओप्लास्टिक पण आम्ही केलं असतं, पण ते ब्लॉकेज जास्त असल्या कारणाने तुम्हाला बायपास करणं नेसेसरी आहे. तसेच नंतर डॉक्टर उदय जाधववर माझं बोलणं झालं. त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली. तुमचं काय ओपिनियन आहे. मला पण त्यांनी चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स केलं आणि मनातले जे शंका सगळ्या दूर केल्या आणि माझं 14 सप्टेंबरला बायपास झालं. आणि त्या 14 सप्टेंबर बायपास होताना पण मला कसलाही त्रास झालेला नाही आणि आजपर्यंतही मला कसला त्रास झालेला नाही. माझं रेग्युलर मुवमेंट माझ्या चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि पुढचं जे लक्झरी लाईफ आहे ते पण माझी मनस्थिती खूप चांगल्या आहे. डॉक्टर तारळेकर म्हणाले आता ह्या मेडिसिन तुम्ही चालू ठेवा आणि प्रत्येक फॉलो 2-3 महिन्यांनी या. आणि खूप चांगलं हॉस्पिटल आहे, खूप चांगले डॉक्टर्स आहेत, मशिनरी चांगल्या आहेत आणि स्टाफही चांगला आहे. बस ह्याच्यापुढे मला जास्त काय बोलायचं नाही आहे. आणि चांगल्या पद्धतीने ऑपरेशन माझं बायपास झालेलं आहे. ही सर्वश्री माझी मनोगत आहे. हीच माझी सर्वश्री. डॉक्टर कविता मॅडम यांनी पण मला ओपिनियन चांगलं दिलं. त्यांनीही चांगल्या मेडिसिन दिल्या. जेव्हा डॉक्टर संजय तारळेकर हैदराबादला होते तेव्हा त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये मी मेडिसिन घेतल्या आणि त्यांच्या मेडिसिननी पण माझी बॉडी रिकव्हरी झाली. तसं पाहिलं सगळ्याच डॉक्टरांनी मला खूप चांगलं कॉपरेटिव्ह केलं, चांगलं मला मेडिसिन दिलं आणि त्यांच्या औषधामुळे आज ही माझी परिस्थिती खूप सुंदर आणि चांगली आहे. आणि परमेश्वरच्या कृपेने ही अशीच चांगली कायम सुरू हीच चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.